नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे दुनिया मूव्हीज की. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, जो आहे की धडाकेबाज हा चित्रपटामध्ये काय असं विशिष्ट आहे जे आपल्या सगळ्यांना आनंद देऊ शकते. हा प्रश्न आपण पुढे जाऊन याचे उत्तर आपण बघणारच आहोत. तर चला या चित्रपटाला अभी मजा आएगा ना. हा 1990 साली प्रदर्शित झालेला मराठी ॲक्शन कॉमेडी चित्रपट महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेला आहे आणि त्याचसोबत लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि अश्विनी भावे यांच्या प्रमुख भूमिकांमध्ये आला आहे. हा चित्रपट लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या दुहेरी भूमिकेवर आधारित आहे, जिथे ते लक्ष्या आणि त्याच्या लुक लाईक जंगाराम यांच्या रूपात दिसतात. चित्रपटात छोट्या गुन्हेगारांची कहाणी, जादूची घटना आणि ॲक्शन कॉमेडी तत्त्वे एकत्र आलेली पाहायला मिळतात. चला तर आपण या चित्रपटाला सुरुवात करू. चित्रपटाची सुरुवात ही जेलमध्ये होते. लक्ष्या, महेश आणि बाप्पा हे तीन मित्र एकत्र जेलमध्ये असतात. ते छोट्या छोट्या गुन्ह्यांमध्ये लागलेले आहेत, जसे की चोरी आणि फसवणूक. जेलमध्ये त्यांची मैत्री खूप जोमदार आहे, पण ते जेल फिट्स झाल्यावर गावात नोकरीसाठी जातात. ते एका गावात पोहोचतात जिथे त्यांना काही नोकरी मिळत नाही. या भागात त्यांच्या जीवनाची गरिबी आणि निराशा दाखवलेली आहे, जी चित्रपटाची ॲक्शन कॉमेडी शैलीला जोडते. जेल फ्रीडम झाल्यावर लक्ष्या एका गावात फिरत असताना एक बॉटल शोधतो. त्यात जंगाराम नावाचा एक व्यक्ती बंदिस्त आहे, जो लक्ष्याचा अक्षरशः लुक लाईक आहे. जंगाराम म्हणतो की तो एक जादुई बॉटलमध्ये बंदिस्त आहे आणि त्याच्याकडे रेती आहे जी त्याला विनस देऊ शकते. लक्ष्या जंगारामला मुक्त करतो आणि त्यांना विनस देण्याचे वचन देतो, पण रेती खाली आल्यावर तो मुक्त होऊ शकतो. या भागात लक्ष्या आणि जंगाराम दुहेरी भूमिकेमध्ये दिसतात. एक लक्ष्या जेलमधून बाहेर येतो, तर दुसरा जंगाराम जादूचे विनस देतो. ही घटना चित्रपटाची फॅन्टसी एलिमेंट जोडते आणि लक्ष्याच्या जीवनात बदल घडवून आणते. त्यानंतर लक्ष्या आणि जंगाराम एकत्र जातात. जंगाराम विनस देतो, ज्यामुळे लक्ष्या आणि त्याच्या मैत्री महेश आणि बाप्पाला नोकरी मिळते. जंगाराम विनस देतो, जसे की धन मिळवणे किंवा गावात नोकरी मिळवणे. महेश आणि बाप्पाची मैत्री ही तारंगित होते, पण जंगारामची जादू त्यांच्या जीवनात अडचणी घेऊन येते. चित्रपटात ॲक्शन सीन्स जसे की धाडसी चेस आणि फसवणूक दाखवलेली आहे, जी चित्रपटाला वेगवान ठेवतात. त्यानंतर जंगारामच्या जादूमुळे लक्ष्या आणि त्याच्या मैत्री एका गावात राहतात. तिथे त्यांना कवट्या महाकाळ नावाचा एक व्यक्ती भेटतो, जो एका छोट्या गुन्हेगार आहे. कवट्या महाकाळ लक्ष्याच्या जादूची जाणीव करतो आणि त्याला विनस मागतो. जंगाराम विनस देतो. टेन्शन वाढते. कवट्या महाकाळ लक्ष्याच्या धमकावतो आणि त्याच्या मैत्रीला अडचणीत ओढतो. चित्रपटात एक विशिष्ट ट्रिव्हिया आहे की कवट्या महाकाळची भूमिका एकाधिक अभिनेत्याची केलेली होती, ज्यामुळे त्याची ओळख अंतिम भागात उघड होते. हे चित्रपटाचे ॲक्शन आणि रहस्यमय एलिमेंटला जोडत असते. त्यानंतर रेती खाली झाल्यावर जंगाराम मुक्त होतो, पण तो लक्ष्याला धोका देतो. लक्ष्या आणि त्याच्या मैत्रीला कवट्या महाकाळच्या हातून बचाव करावा लागतो. या भागात चित्रपटाचे ॲक्शन सीन्स जास्त असतात. धाडसी चेस, लढाई आणि जादूचे विनस वापरून लक्ष्या विजय मिळवतो. अंतिम भागात लक्ष्या आणि जंगाराम एकत्र येतात आणि गंगाराम विनस देतो, ज्यामुळे ते गावात शांतता मिळवतात. चित्रपटाचा शेवट हा आनंदमयी असतो.
जिथे लक्ष आणि त्याची मैत्री नवीन जीवन सुरू करतात. हा चित्रपट मराठी चित्रपटाच्या इतिहासात पहिला सिनेमास्कोप फिल्म आहे, ज्यामुळे त्यांची दृश्य गुणवत्ता उत्कृष्ट होती. हा चित्रपट लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्या जोडीला जोडून आनंददायी డబ్బులు आणि ఎక్కువైతే ఇలాంటి action రోగాలు युक्त వస్తారా आहे. మీకు? तो 1990 मध्ये सुपरहिट ठरलेला मराठी चित्रपट आहे, ज्यामध्ये जादू आणि comedy यांचा संयम दाखवलेला आहे. अशा रीतीने हा चित्रपट इथेच संपतो. तुम्हाला आणखी अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज हवे असतील तर आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि